नमस्कार. पेरेंट अकॅडमी इंडिया या आपल्या मराठी पालकत्वावरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. 2025 सालाच्या या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत. मुलांची वेगळी खोली या विषयावर आज थोडं बोलूया. आपल्यापैकी बरेच जण मोठे होताना 1, 1.5, 2, 2.5 खोलीच्या घरामध्ये मोठे झालेले आहेत. मुलांची वेगळी खोली असावी हा आधीच्या पिढीमध्ये फारसा प्रघात नव्हता. आईवडिलांच्याच बेडरूममध्ये मुलं झोपत होती. आपण नवीन पिढीनुसार मुलांना वेगळं झोपवावं का ह्याच्यावर एक अख्खा एपिसोड पण बनवला आणि त्याच्यावर लोकांची खूप वेगळी वेगळी मतंसुद्धा आली आणि ती खूप मनोरंजक होती. कारण तुम्हाला जे योग्य वाटेल, तुम्हाला जे रुचेल तसं करा आणि त्याने काही खूप मोठं चुकीचं किंवा बरोबर होत नाही असा त्याचा निष्कर्ष असूनसुद्धा बऱ्याच लोकांना वाटलं की मी मुलांना आईवडिलांपासून मुद्दाम वेगळं झोपवाचं असं सांगतो आहे. हा सोशल मीडियाचा भाग आहे. लोक किती ऐकतात, त्याचा काय अर्थ लावतात, पुन्हा आपली मतं तपासायला जाऊन पुरावा परत एकदा बघतात का, या सर्व वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण असं समजूया की तुम्ही मुलांना किंवा तुमचं जर एक मुलं असेल तर त्या एक मुलाला वेगळी खोली दिली आहे आणि ह्याच्या काय काय गमती होतात, ह्याचे पालकत्वातले काय वेगळे पैलू असतात त्याबद्दल बोलूया. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे संपूर्ण घर आपलं आहे आणि इथे सगळेजण सगळीकडे मोकळेपणाने वावरू शकतो या कल्पनेला वेगळ्या खोल्या या संकल्पनेने छेद जातो की आणि प्रत्येक ठिकाणी ते कामसुद्धा ठरतं. म्हणजे उदाहरणार्थ ही डायनिंग रूम आहे, इथे फक्त जेवायचं टेबलपाशी बसून. हे किचन आहे, इथे फक्त स्वयंपाकच करायचा. ही लिव्हिंग रूम आहे, इथे फक्त बसायचं गप्पा मारायला किंवा इथूनच टी व्ही बघायचा. ही आईबाबांची बेडरूम आहे, ती फक्त आईबाबांसाठी आहे. ही मुलांची बेडरूम आहे, ही फक्त मुलांसाठी आहे. किंवा ही आजी आजोबांची खोली आहे, ती फक्त त्यांच्यासाठी आहे. असे घरातले घरात पार्टिशन्स पडायला सुरुवात होते. आणि खरं अशी पार्टिशन्स पडावीत का? म्हणजे किचनमध्ये कोणीतरी काम करत असताना तिथल्याच जमिनीवर बसून मुलांनी अभ्यास करू नये का, खेळू नये का? तिथेच जास्त थोडी मोकळी जागा असेल तर तिथे कोणी व्यायाम करू नये का, गाणी ऐकू नयेत का, किंवा डायनिंग टेबलवर बसून अभ्यास करू नये का, किंवा तिथे बसून काही चर्चा होऊ नये का, वाचन होऊ नये का? हे हे असे कृत्रिम भिंती घालून प्रत्येक गोष्टीचं हेच एक फंक्शन आहे, हेच एक कार्य आहे, असं करायची गरज आहे का, यावर तुम्ही विचार करा आणि तुमच्या घरात तुम्हाला काय सुचतं आहे त्याप्रमाणे वेगळे वेगळे प्रयोग करून बघा. मुलांना एकदा खोली दिली की आईवडिलांची अशी अपेक्षा असते की मुलांनी ती खोली खूप छान मेंटेन करावी. बरेच आईवडील खर्च करून मुलांना हवं त्या प्रकारे ती खोली सजवतात. इंटिरियर डेकोरेशन करणाऱ्या लोकांचा असा समज असतो की मुलगा असेल तर त्याला ती गाड्याबिड्यांची काहीतरी एक थीम पाहिजे, मुलगी असेल तर तिला पऱ्यांची वगैरे काहीतरी थीम पाहिजे. मुलांना खरं दरवेळी असं काय हवं असतंच असं नाही आणि ती मुलं झपकन त्याच्यातनं बाहेरसुद्धा पडतात, मोठी होतात आणि मग त्यांना त्या गोष्टी लाजिरवाण्यासुद्धा वाटायला लागू शकतात. पण आपण खर्च करून असं काहीतरी करतो एवढं मात्र खरं. एकदा मुलांना खोली दिली की आईवडिलांची अशी अपेक्षा असते की आपण ही इतकी सजवलेली, खर्च केलेली, आपल्याला कधी न मिळालेली गोष्ट आपण मुलांना दिली आहे, तर त्यांचं एक अभ्यासाचं टेबल असावं जिथे सर्व गोष्टी व्यवस्थित लावलेल्या असाव्यात, बाजूला बुकशेल्फ असावं, त्यांचं कपड्याचं कपाट आहे त्याच्यात सगळे कपडे असावेत, त्यांचा जो बिछाना आहे त्याच्यावर छान घडी केलेलं पांघरूण असावं, स्वच्छ चादर असावी, व्यवस्थित उशी असावी, त्यांना जर अटॅच टॉयलेट असेल तर ती मुलांनी एका विशिष्ट स्टँडर्ड्सनी मेंटेन करावी. ती अत्यंत रूम अशी नीटनेटकी छान आवरलेली व्यवस्थित दिसावी अशी आईवडिलांची अपेक्षा असते. आणि 100 90 मुलांना ह्याच्यातला एकही नियम मान्य नसतो. त्यामुळे त्या रूमवर जमिनीवर कपडे पडलेले आहेत, खाण्याच्या ताटल्या, ग्लासेस पडलेले आहेत, वस्तू इकडे तिकडे आहेत,
त्यांच्या कम्प्युटर टेबलवर खाण्याच्या वस्तू आहेत, अभ्यासाच्या टेबलवर कम्प्युटर ठेवलेला आहे, पुस्तकं इकडे तिकडे गेलेली आहेत, कपाटाची दारं उघडी आहेत. अशा अशा प्रकारे मुलं त्या खोलीमध्ये राहतात आणि ह्याच्यावरनं खूप भांडणं होतात. विशेषतः जे नीटनेटके पालक असतात ते या खोल्यांना, त्या खोल्यांमध्ये जाऊन ते सतत दुरुस्त करायचा प्रयत्न करत असतात, आवरायचा प्रयत्न करत असतात. मुलं त्याला विरोध करायचा प्रयत्न करत असतात, त्याच्यात भांडणं होतात. मग डुकरासारखं राहायचं आहे का, कचरा पेटीत राहायचं आहे का, ही रूम आहे का उकिरडा आहे, या रूममध्ये आलं की वास येतो, मग आईवडील असं मुद्दाम नाक धरून तिथे आतमध्ये जातात, ई काय आहे अशी तोंड करतात. ते मुलं बघत असतात. या सगळ्यातनं एक काहीतरी कलह हा सततचा चालू राहतो. मग ती झाडणारी व्यक्ती जी असते ती बाजूबाजूनी झाडते, ती काय जमिनीवरच्या वस्तू उचलून झाडत नाही. मग ती व्यक्ती यायच्या आत मुलांनी निदान जमीन तरी मोकळी करावी अशी अपेक्षा असते. अशा विविध प्रकारे गोंधळ चालू होतात आणि मग मुलं त्या खोलीचं दार बंद करायला सुरुवात करतात. मग अजून थोडे मोठे झाले की ते दारांना आतून कड्या लावायला सुरुवात करतात आणि आतमध्ये स्वतः हेडफोन्स लावून बसतात. बरेचदा दार वाजवलं तरी उघडत नाहीत. इफेक्टिव्हली काय होतं, मूल असं डिक्लेअर करत असतं की हे माझं राज्य आहे आणि हे मी मला हवं तसं ठेवीन. तुम्ही इथं यायचं नाही, आलं तर फक्त माझ्या परवानगीने यायचं. आतमध्ये यायचं तर दार वाजवून यायचं, त्याच्याशिवाय यायचं नाही. मी दार उघडल्याशिवाय आत यायचं नाही. मग आतमध्ये आल्यावर इथे या गोष्टींबद्दल बोलायचं नाही. असे विविध नियम मुलंसुद्धा घालायला सुरुवात करतात आणि त्यातनं एक मोठा संघर्ष उभा राहतो. अनेकदा मी असं बघितलेलं आहे की हा संघर्ष इतक्या विकोपाला जातो की एखाद्या रविवारी वडील स्क्रूड्रायव्हर हातात घेऊन त्या खोलीचं अख्खं दार काढून ठेवतात किंवा त्याचं जे लॉक असतं ते सुद्धा काढून ठेवतात. या सर्व संघर्षाची गरज आहे का, हा खरा त्यातला मूलभूत प्रश्न आहे. जर ती खोली हा अख्ख्या घराचा भाग आहे तर सर्वच खोल्या सगळ्यांनाच येण्या जाण्यासाठी उघड्या पाहिजेत, सर्व खोल्यांची दारं उघडी पाहिजेत. हा एक नियम तुमच्या घराला चालणार आहे का ते तुम्ही बघा. मुलांनी जर ही मुलांची खोली किंवा त्या मुलाची मुलीची खोली म्हणून जर ते आपण त्यांना देणार असू तर त्यांना ती स्वतःच्या पद्धतीने मेंटेन करायला आपण देणार आहोत का, किंवा या खोलीची सफाई सुद्धा आता तूच बघायची म्हणून ते ज्या प्रकारे स्वच्छता करतील ती स्वच्छता आपण ॲक्सेप्ट करायला तयार आहोत का. निदान त्या रूममध्ये जाताना त्याचा जो काय अवतार आहे, जी काय परिस्थिती आहे ती जर आपल्याला रुचणारी नसेल तर आपण ते कशा शब्दामध्ये आपला असंतोष व्यक्त करणार आहोत, किती नेटाने करणार आहोत, त्यावरनं त्या पोराला किती पिडणार आहोत, किती मागे लागणार आहोत आणि या एका विषयावरनं ते नातं किती ताणून घेणार आहोत, हे खरंच सर्व आईवडिलांनी स्वतः ठरवायची गोष्ट आहे. कारण मला असं वाटतं की प्रत्येक पिढी दर पिढी आपली आर्थिक परिस्थिती सुधारत चाललेली आहे, आपल्या घरांमधल्या खोल्या वाढत चाललेल्या आहेत, सुखसोयी वाढत चाललेल्या आहेत आणि या आर्थिक सुबत्तेमध्ये जन्माला आलेली ही मुलं आहेत. त्यांना प्रत्येक वेळेस लाईट बंद केलाच पाहिजे, फॅन बंद केलाच पाहिजे, त्यांनी जे काय 1 युनिट इलेक्ट्रिसिटी महिन्याभरामध्ये वाचणार आहे ती फार महत्त्वाची आहे, ह्याची फारशी किंमत नसते. मग शाळेमध्ये ते कदाचित ग्लोबल वॉर्मिंगबद्दल वाचत असतील, लिहित असतील, निबंध देत असतील, प्रोजेक्ट्स बनवत असतील, पण घरातले त्यांच्या खोलीतले लाईट चालू ठेवत असतील, बाथरूममधले लाईट चालू ठेवत असतील. या सर्वावरनं किती संघर्ष करायचा हे प्रत्येक कुटुंबाला स्वतःला ठरवावं लागेल. मुलांना ती रूम देताना किंवा ही तुझी खोली आहे असं डिक्लेअर करतानाच तारतम्याने हा विचार करायला पाहिजे. हे हातात स्क्रीन किंवा मोबाईल फोन देण्यासारखं आहे की ते देताना आणि द्यायच्या आधीच खरं तर हे सर्व नियम एस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे. त्यामध्ये दोन्ही व्यक्ती म्हणजे आई वडील हा एक गट आणि मुलं हा दुसरा गट, यांचा आत्मसन्मान टिकून राहणं महत्त्वाचं आहे आणि थोडं स्वातंत्र्यसुद्धा टिकून राहणं महत्त्वाचं आहे. एकाच्या पद्धतीने दुसऱ्यांनी जगावं ही कोणीच दुसऱ्यावर लादलेली जर नियम पद्धती झाली तर तिथे संघर्ष सतत वाढत राहतो. त्यामुळे मुलांना थोडी प्रायव्हसी असावी, मुलांना थोडी मोकळीक मिळावी म्हणून मुलांसाठी दिलेली जागा ही खरंच मुलांची राहते का, यावर तुम्ही विचार करा आणि या मोठ्या तुमच्या घरामध्ये, या नवीन सुखसोयींमध्ये, या तुमच्या या पिढीमध्ये आलेल्या आर्थिक सुबत्तेमध्ये समाधानाने राहा.